नमस्कार मित्रांनो, मराठी अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे। त्यांनी नवागडी नवराज्य, नांदा सौख्य बरे, नकटीच्या लग्नाला यायचं ह, पाहिले ना मी तुला यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या। पण वर्षा यांच्यावर एक वेळ अशी आलेली जेव्हा त्या 6 महिने एकाच जागेवर होत्या। वर्षा यांचा मोठा अपघात झालेला। आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वर्षा यांनी अपघाताचा प्रसंग सांगितला आहे। वर्षा दांदळे म्हणाल्या की कार अपघात होता। आम्ही 4 जण एका कार्यक्रमाला नाशिकला गेलेलो। त्यावेळी कोरोना काळ होता। भंडारदरावरून येताना तिथे रेती टाकली होती वळणावर, असा सेम अपघात त्याच ठिकाणी झालेला। अपघात झाल्याच्या 1 महिना आम्हाला काहीच नाही कळलं। मी एकाच जागेवर होते। मी आणि माझा मित्र आम्ही बेशुद्ध होतो। कोणीच रस्त्यावर थांबायला तयार नाही। तिथे नेटवर्क नाही। मग एक माणूस भेटला। नंतर रुग्णवाहिका आली। अपघाताच्या 2 तासानंतर हे सगळं घडलं। त्या दिवशी मरण होतं। वर्षा पुढे म्हणाल्या की माझी मुलगी नाशिकलाच राहते। ती फिजिओथेरपिस्ट आहे। तिने हॉस्पिटलमध्ये सगळा सेटअप तयार केला। पुढच्या 1.5 तासात आमचं स्कॅनिंग झालं। माझा पाय तुटून पडलेला आता पूर्ण प्लेट आहे। माझा स्पायनल कार्ड तुटून बाहेर पडलेला। माझे 2 ऑपरेशन झाले। मित्राचेही 2 आणि मैत्रिणीचे 2 ऑपरेशन झाले। एकाच वेळी माझे 2 ऑपरेशन करायचे होते। त्यानंतर मी 3 महिने एकाच जागेवर होते। मी 6 महिन्यात उभी राहिले। मला मान हलवताच येत नव्हती। तेव्हा मला खूप त्रास झाला। त्या काळी मी खूप सिनेमे पाहिले। 6 महिन्यांनी मी इथे आले आणि मला पहिला सिनेमा मिळाला, असं म्हणत अभिनेत्रीने ही धक्कादायक घटना चाहत्यांसोबत शेअर केली। अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।